आणि अंतिमच्या लढाईतून विनर जाईल थेट सेमीफायनल मध्ये धडक मारणारा संघ कोणता असेल ते पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी आपण पाहिलं टीम संसर तर दुसऱ्या दिवशी टीम बापूदादा ग्रुप कलांडवाडी या संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. पाहूया आजच्या दिवशी कोण जाणार. स्ट्राईकला आपण पाहतोय किशोर तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आप्पा तर स्ट्राईकला असेल किशोर. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. चला वसंत सरांनी लेट्स प्लेचा इशारा मैदानाच्या आतमधून दिलेला आहे. तर सुरू होईल हा मुकाबला. गोलंदाजी मार्कवरती तेज तरार एक्सप्रेस वालचनगर एक्सप्रेस अजिंक्य. पहिला चेंडू अटॅकर पुल केलाय. मिडविकेटच्या ठिकाणी संदीप मात्र चेंडूवरती आलाय. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळतीये. श्री गणेशा झालाय. खातं खोललं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. एका सिंगलच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेवलचा तेच तर्रार मारा करणारा अजिंक्य. वाह! यू मिस आय डेफिनेटली हिट आणि यावेळी क्लीन बोल्ड केलंय आप्पाला. जो आप्पाची बॅट तळपत होती सगळ्या गोलंदाजाला भाग पाडत होती, की तुम्ही मला रोखू शकत नाही असं बोलायला. मात्र अजिंक्य शिंदेने या सामन्यात पहिल्याच चेंडूवरती आप्पाला धावचीत अर्थात माफ करा क्लीन बोल्ड करून सांगून दिलंय, की मी देखील खतरनाक फलंदाजाला रोखू शकतो आणि विकेट मिळवली आहे अजिंक्य शिंदेने. सिद्धू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हलक्या हाताने डिफेन्स केला गेलेला हा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय अजिंक्य. यावेळेस उंच फटका क्षेत्ररक्षक संदीप निकम डाऊन दी बॉल टिपला झेल आणखीन एक विकेटचं पतन. यावेळेस सिद्धू देखील जाईल डगआउट मध्ये. आणखीन एक धक्का दिलाय टीम बोरी संघाला. अजिंक्य शिंदे मॅन फ्रॉम वालचंदनगर. न्यू बॅटर प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजिंक्यचा पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी. ओहो यावेळेस डाऊन द लेग पंच कळवत आहेत. वाईट पद्धतीचा हा चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. एक अवांतर धाव आली गेली आहे. अवांतर धावेने धावफलक थोडासा पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावर. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू.
एक चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय. अजिंक्यचा पुढचा चेंडू. हो, यावेळेस देखील डावून दिलेला एक पंच कळवत आहेत. वाईट चेंडू आहे. वसंत सरांनी कळवलंय हा चेंडू परत टाक. दंडित केलंय ते अजिंक्यला या चेंडू टाकण्यासाठी. पुढचा चेंडू अजिंक्यचा. यावेळेस देखील सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हार्ड लेंथवर हा चेंडू थोडीच उचली घेत गेला यष्टीरक्षक विनोदच्या हातात. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक भुया आम्हाला कळवत आहेत धावफलकावरती 3 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. ज्याने आपल्या गोलंदाजीतून आज मनमोहित गोलंदाजी केली. मिडल प्लस 3 विकेट घेत पहिल्या सामन्यात 2 विकेट आणि मागील झालेल्या सामन्यात 2 विकेट घेत चांगली गोलंदाजी करणारा यश वाणी देखील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेस मात्र शरीरावरती टाकलेला हा चेंडू वाह! पृथ्वी घोडके वाह! काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. एफर्ट, सुरेख एफर्ट आपले 100% देऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय पृथ्वी घोडके. स्वतःच समर्पण करताना पाहायला मिळालं त्या ठिकाणी. धावफलकावरती 4 धावा. यावेळेस स्टॉपेज बॅट तिकडा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओम चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक थोडासा पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यशवाडी आपल्या संघाला यश मिळवून देईल का पाहणं गरजेचं आहे. समोर तगडा फलंदाज किशोर. यावेळेस कट केलाय. चेंडू चाललाय सरळ. डीप थर्ड सीमापार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. या चौकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावफलक आणखीन पुढे जाईल. धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीवरती असताना गोलंदाजी मार्कवरती यश वाणी. समोर किशोर. यशचा पुढचा चेंडू. यावेळेस वा फटका पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक शुभम डाऊन दी बॉल टिपला झेल. किशोर बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का लागतोय. आणखीन एक बोरीच्या संघाला किशोरच्या स्वरूपात. एक सुरेख झेल टिपलाय तो शुभम याने. खरं तर सूर्यकिरणांचा अडथळा होत असताना देखील शेवटपर्यंत नजर ठेवून टिपलेला हा सुरेख झेल आणि किशोर सारख्या बलाढ्य फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलंय. अभि. यावेळेस बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये मिळाला. युनुस पठाणचा सहारा टिपला झेल. अभि बॅक टू द पवेलियन.
छत्रपती हायस्कूलचे संदीपजी शिंगाडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आम्ही करतोय आपलं मनःपूर्वक स्वागत. या सर आपणास विनंती आहे आपण स्थानपन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कवरती यश हॅट्रिक चान्ससाठी सज्ज आहे. यावेळेस उंच फटका आल्या आल्या भिरकवलाय क्षेत्ररक्षक सौरभ सावंत. एफर्ट आहे आणि यावेळेस मात्र स्वतःचा बॅलन्स करत चेंडू आत टाकलाय. वाह! आता 2 धावा पाहायला मिळतायत या ठिकाणी. येस, येस टेक्निकल इश्यू तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तर आपण चेक करूयात. दोन्ही टीमला समान न्याय दिला जाईल. टेक्निकल टीव्ही अंपायर आमच्यासोबत जोडले जात आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला कळवतील. शायद ये 6 तो नहीं है, लेकिन चेक करेंगे भैया। फिलहाल अच्छी फील्डिंग बॉस की। चेक किया है, 2 रन सिर्फ। 11 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती विनोद. वैयक्तिक पहिले संघाचं तिसरं षटक घेऊन यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओम चेंडू फील्ड केलाय. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळतीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय चंद्रकांत. यावेळेस फटका खेळलाय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संदीप टिकम चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक हलकासा पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्कोर कार्ड थोड़ा धीमा है बुरी टीम की ओर से। अगर आपको स्कोर बड़ा खड़ा करना है तो बड़े हिट लगाने पड़ेंगे। गोलंदाजी मार्कवरती विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस उंच फटका आक्रमण केलंय गोलंदाजाच्या और ये 6 रन। गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा स्ट्रोक षटकार. प्रवीण यांच्या बॅट मधून आलेला तडकदार हा षटकार पाहायला मिळतोय. प्रवीण यांच्या बॅट मधून आलेला सुंदर असा हा षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती विनोद. विनोदचा पुढचा चेंडू यावेळेस हो हो पैकी सुरेख केली होती त्या ठिकाणी. मात्र कोणताही बॅकअप नसल्या कारणाने 2 धावा घेण्यात यश येतंय. 2 धावा घेण्यात यश येतंय. पुढचा चेंडू विनोदचा. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ स्पेस. फलंदाजाला वाटलं होतं की गोलंदाज यावेळी गती देईल आणि यावेळेस विकेटचं पतन. यशवाणीची चालाकी फलंदाजाला देखील कळलं नाही आणि जितू सरांनी केलं आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावं लागतंय डगआउट कडे. आणि प्रवीणची मात्र विकेट. यशवाणीची चालाकी. खरं तर नेहमी चालाकी करणं गरजेचं असतं आणि चतुर बुद्धीने जर हा खेळ खेळला तर अवघड असं काहीच नाही आणि यशने ती चालाकी केली. प्रवीण मोठा स्ट्रोक खेळत होता. त्याला चकवा दिला. थोडासा पुढे आल्यानंतर चेंडू हातात आल्यानंतर त्याने त्या एक एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पंचांकडे दात मागितली. पंच जितू सरांनी सांगितलं की यस हा एष्टी चित आहे आणि प्रवीणला मात्र परतावं लागतंय.
यावेळेस दिशा दिली चेंडूला बाउन्सर होतो थोडासा तो खेळाय. शॉट 5 इंचा वरून चेंडू जाईल सरळ सीमापार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. 25 धावा धावफलकावरती. तीन षटकार समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती शुभांग वाघेलाला आपण पाहतोय. गोट्याच्या हातात चेंडू दिला गेलाय. यावेळेस उंच आकाशात मारलेला स्ट्रोक स्वतः संदीप निकम बनेल दर्शक. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. शानदार षटकार. 6 धावा. एकतीस धावा धावफलकावरती. हो, यावेळेस वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. या ठिकाणी पंच वसंत सर कळवतायत की हा वाईट बॉल आहे. 31 धावा धावफलकावरती. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर थोडीशी दिशा भरकटली गोलंदाजाच्या मात्रेतून. स्वतःला सावरायचंय, कमबॅक करायचंय आपल्या संघासाठी. मागील सामन्यातील गोलंदाजी आठवावी लागेल. त्या प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू शुभमचा. यावेळेस देखील उंच आकाशात मारला स्ट्रोक. अजिंक्य शिंदे डाऊन दी बॉल. यावेळेस देखील झेल सुटला गेलाय. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू. यावेळेस वाईट चेंडू पंच वसंत सर घोषित करतायत. या अवांतर धावेने धावफलक जाईल पुढे. 35 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. शानदार षटकार. धावा मिळतील 6. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तीन चेंडू अजून शिल्लक असतील या षटकातील आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती. स्ट्राईक ड्राईव्ह त्या ठिकाणी अजिंक्य शिंदेला दिलाय चकवा. चेंडू जाईल सीमापार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा वा. संदीप निकम अप्रतिम झेल टिपला गेलाय.
काय क्षेत्ररक्षण केले आणि यावेळेस मात्र आक्रमक स्ट्रोक केलेल्या फलंदाजाला रोखले ते संदीप निकमने बोरी का आणि चांद अब डूब गया. धावफलक जर पाहिला तर 45 धावा धावफलकावरती. थोड़ी सी डगमगाई थी बोरी की टीम, लेकिन चंदू ने अच्छा दिलासा दिया टीम को अपने. स्कोर बोर्ड अच्छा बढ़ाया. चंदू ने शायद सामने वाली टीम को चांद दिखाया और फिर डगआउट में वापस चले. अच्छी सोच चंदू की और अच्छी बल्लेबाज अपनी टीम के लिए. यावेळेस निर्धाव चेंडू पंच कळवतायत. मन 45 धावा लास्ट की गेंद थी. धावफलकावरती आणि विजयासाठी 46 धावेची गरज. विजयासाठी 46 धावेची गरज असेल. टीम DC इलेव्हन वालचंदनगर या संघाला 24 चेंडू आणि 46 धावेची गरज. चलिए बोरी की टीम जल्दी अपना क्षेत्ररक्षण लगाइए. शुरुआत के कुछ पलों में डगमगाई थी बोरी की टीम, लेकिन चंदू ने अच्छा दिलासा दिया, अच्छा स्कोर खड़ा कर दिया और अपने साथियों में जान डाल दी और इस मैच में भी जान डाल दी. देखते हैं पहली इनिंग तो समाप्त हुए. दूसरी इनिंग अब एक स्कोर तो खत्म हुआ है. कौन मारेगा आज के दिन का ये हाफ, कौन जाएगा बख्शिश में, कौन खेलेगा क्वार्टर फाइनल, आने वाले कुछ पलों में ही पता चलेगा. इस बार कमेंट बॉक्स में स्वागत है अंथुन गांव के स्टार बल्लेबाज मैक्सवेल यानी कि मनोज गौड़ी इनका. बघतोय आता आपण बोरी संघाने जे काय आव्हानात्मक रनांची धावसंख्या मांडलेली आहे. आता वालचीनगर संघाचे तडाखेबाज फलंदाज आलेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 47 धावसंख्या करायचे. तसं वाटत असेल तर कमी धावसंख्या नाही. पण रोहित आपण सांगू शकता काय समीकरण होऊ शकतं या मॅचचं आता? नाही मनोज, 47 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 12 धावा काढायच्या आहेत. जरी दिसायला सोपं असलं तरी तेवढंच बनवायला अवघड आहे. आणि बोरूच्या संघामध्ये असे काही चतुर्चालाक गोलंदाज आहेत. सॉरी 46. ठीक आहे. 46 धावसंख्या करायची आहे आणि लवकरात लवकर मॅच फिल्डिंग लावून घ्या बोरी संघाने आणि बॅड लाईटचं अपील परत काही चालणार नाही. सिद्धू आलेला आहे आता बॉलिंग करण्यासाठी. बघूयात आता काय करतोय तो कमाल आणि बॅट्समन बघूया काय करतोय आता. पहिला चेंडू वाह!
काय एफर्ट काय क्षेत्ररक्षकाचा हा जर एफर्ट आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या क्षेत्ररक्षकासाठी आपलं समर्पण करताना पाहायला मिळालं खरं तर झेल सुटला गेला असेल वालचंदनगर संघाचा श्वास मात्र मोठीत आला असेल कारण संदीप निकमचा तो झेल होता एक महत्वपूर्ण झेल वालचंदनगर संघासाठी तो असणार आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धू स्ट्राईकला असेल तर शुभम यावेळेस पटका आडव्या बॅटने खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड करेपर्यंत कोणतीही धाव नाहीये एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय श्री गणेशात झालाय खाता खोललं गेले त्या मैदानाच्या आतमध्ये ऐक ऐक ऐ, ऐ पोरा त्याला ह्याला ह्याला आतमध्ये घेऊन त्याला बाहेर लावा सिद्धूचा पुढचा चेंडू स्टँडीला मागे गेला फक्त ह्याला स्टँडी आल्यावर व्हाईट बॉल पंच कळवत आहेत वसंत सर स्टँडीला मागं असू दे. आमच्याकडे कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे दंडित केले गेले ते सिद्धूला आणि हा चेंडू परत टाकण्यास सांगितलाय या अवांतर धावेने धावफलक जाईल पुढे 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो एक महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे किती team आहेत का? हो. गावच्यात. यावेळेस सुरेख स्ट्रोक खेळाय कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतात चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती तुमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत पुढचा चेंडू फुल टॉस आणि यावेळेस देखील कव्हर्सला फटका खेळला होता आणि यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय खर तर संदीप निकम एक क्लासिक बॅट्समन आहे त्याच्याकडे क्रिकेटचा क्लास आहे तो जर विकेट वरती थांबला तर वन हँडेड सामना संपवणार याची खात्री मी देतो बोरी टीम की ओर से जकड़ के रखा है, कोई भी बड़ा शॉट नहीं खेला अब तक वालचंद नगर के बल्लेबाजों ने। एक सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो सिद्धू एक सुरेख गोलंदाजी करतोय तो सिद्धू आपल्या संघासाठी पुढचा चेंडू संदीप निकम साठी संदीप निकमला त्याचं रूप धारण करावं लागेल ज्या खेळीसाठी जो प्रसिद्ध आहे ज्याच्याकडे पाहिलं जातं यावेळेस फटका खेळ आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे 4 धावा धावफलकावरती आणि षटकाच्या समाप्तीचा इशारा मात्र पंच वसंत सर कळवत आहेत हे आता जरा कौतुक करा बोरीचं कौतुक करा दादा अब तक कोई बड़ा शॉट नहीं खेला है वालचंद नगर टीम में 8 से। चेंडू आणि 42 धावेची गरज असेल 18 चेंडू आणि 42 धावा चौदाच्या सरासरीनं धावा जमवणे गरजेचं असेल वालचंदनगर संघाला प्रति षटका मागे मात्र गोलंदाजी मार्कवरती वैभव तेज 18 गेंदे 42 रन जीतने के लिए वालचंद नगर टीम को करनी है। एक तेज फिर से एक मर्तबा वैभव सामना करेंगे सैंडी। वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो वैभव यावेळेस फटका खेळलाय कॉर्नर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे 5 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती वैभव समोर शुभम वेट हुए फिल की विकेट कीपर किशोर ने, लेकिन फिर डिसीजन नहीं अंपायर का। यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय खरं तर थोडस आक्रमक रूप मात्र धारण करावं लागेल ते वालचंदनगरच्या संघाला इथून पुढे डाव सावरण्यासाठी थोडस काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल एक आक्रमक खेळीची गरज मात्र शुभमला करावी लागेल यावेळेस उंच फटका खेळ आहे 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू वा सुरेख क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय सुरेख सुरेख पद्धतीने तो चेंडू अडवला गेलाय आणि या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण होत आहेत या 3 धावेनिशी धावफलक जाईल पुढे 8 धावा धावफलकावरती
रोखून ठेवलंय वालचंदनगर संघाला बोरी संघाने. ज्या संघाने दिवसभर चांगली कामगिरी केली आहे, ज्या संघाचा डंका या तालुक्यामध्ये त्या संघाला रोखून ठेवलंय बोरी संघाने. चूक करावं तेवढं कमी. पुढचा चेंडू वैभव पलीकडे मारा करतात, सामना करतोय सँडी, एक उत्कृष्ट अव्वल दर्जाचा स्टार फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो वैभवचा सामना करेल संदीप निकम. निकम संदीपला त्याच्या वेगळं रूप धारण करण्याची गरज आहे. यावेळी शरीरावरती चेंडू आदळलाय. मोठा फटका खेळण्याच्या नादात देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं तेवढं कमी वैभवचं. थांबवून ठेवलंय त्या सँडीला, जकडून ठेवलंय. कुठलाही मोठा फटका येत नाहीये. कौतुक करावं लागेल. पण सँडी तेवढाच तत्पर आहे. सुंदर चेंडू, तेवढाच खरपूस समाचार, षटकार. आणि सँडीच्या बॅट मधून आलेला त्याचा हा पहिला षटकार. या 6 धावेच्या मध्येने धावफलक जाऊन थांबतोय 14. बहुत देर बाद सैंडी के हाथ जकड़ कर रखे थे बोरी टीम के गेंदबाजों ने, लेकिन अब आपने बाजुएं खोली संदीप, और यही करना पड़ेगा क्योंकि अब इसी की जरूरत है. आपको क्या लगता है रोहित? पुढचा चेंडू, तोच सँडी. तुला काय वाटतं म्हणजे मत मान ना तू. उलटा चेंडू आणि हा देखील षटकार. आणि या 6 धावेच्या मध्येने धावफलक पुन्हा जाऊन उंच झेप घेतय, जाऊन पोहोचतय 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 20. 12 चेंडू, 12 गेंदे 26 रन जीत केले चाहिए. 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल ती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 26 धावा मैदानाच्या आतमध्ये. संदीप निकम आणि शुभम वाघेलाची ही जोडी. 12 चेंडू 26 धावा, याचाच अर्थ प्रति षटका मागे 13 धावेची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 26 धावेसाठी या 2 मोठ्या फटक्याने मात्र पुन्हा एकदा टीम वालचंदनगर कमबॅक करताना पाहायला मिळाले, सामन्यात आली आहे. स्वतःच्या मनगटावरती आहे ना पूर्ण विश्वास ठेवला तर तुम्ही कोणतंही आव्हान रोखू शकता. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र शुभमची विकेट पाहायला मिळते. अकरा चेंडू आणि 26 धावेची गरज असेल ती मैदानाच्या आतमध्ये. खर तर वालचंदनगर संघाने पहिल्या 2 षटकात मात्र धावा मात्र कमी केल्या होत्या. इथून पुढे डाव सावरायचा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवायचा, इथून पुढे लढायचंय. कारण स्वतःवरती जोपर्यंत विश्वास येत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, लढत राहायचंय. कारण जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. 11 चेंडू 26 धावा, 26 धावा 11 चेंडू. चलो फिर एक मर्तबा. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनुस पठाण पण पाहतोय. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, दर्शक चेंडू सीमा पार, शानदार चौकार. धावा मिळतील 4 चौकार. अच्छा गैप निकाला कवर के साइड में यूनुस ने, और ये 4 रन. इस 4 की बदौलत स्कोर जाके पहुंचा है 24 रन पर.
10 चेंडू आणि 22 धावेची गरज. 10 चेंडू. 22 रन। जितना आसान उतना ही मुश्किल। पूरे बॉल है। अच्छी गेंद। निर्धाव चेंडू. पंच या ठिकाणी कळवत आहेत 9 चेंडू आणि 22 धावेची गरज. 9 गेंदे 22 रन। और ये नुसते यावेळेस मोठा स्ट्रोक. यावेळेस टिपला झेल युनुस पठाण बॅक टू द पवेलियन. क्या यूनुस को निराश होके वापस जाना पड़ेगा यूनुस को। ये बड़ा झटका लगता हुआ एक अनुभवी बल्लेबाज पवेलियन में वापस आ रहा है। महेश अच्छी गेंदबाजी। भाई ये पूरी की टीम में ना अच्छी अच्छी सोच है, टीम भावना ज्यादा रखते हैं और सभी खिलाड़ी के पास कॉन्फिडेंस है। अब तक 8-26 देखिए आप ये एक दूसरे को चीयर्स करते हैं, एक दूसरे को सपोर्ट करते हैं और यही टीम भावना होनी चाहिए। आठ- टीम का प्यार होना चाहिए। अच्छी सोच, अच्छा खेल। 8 चेंडू आणि 22 धावेची गरज. यावेळी यशला कमाल करावं लागेल. नाव यश आहे. आपल्या संघाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल का, झटेल का? यावेळेस फुल टॉस आहे. मिळविकेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मात्र आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फुलटॉस आई थी लेकिन उतना फायदा नहीं। गेंद तो अच्छी थी। एका मोठ्या स्ट्रोकची गरज असेल ती वालचंदकर या संघाला. और यावेळेस संदीप निकम आपला सीमा पार शानदार षटकार. लास्ट तो क्या था लेकिन 6 को नहीं रोकेंगे। ये 6 रन की बदौलत स्कोर जा पहुंचेगा 31 रन 31। 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. सामना रंगतदार अवस्थेत आलाय. 6 चेंडू 15 धावेची गरज. 15 धावा 6 चेंडू. जब तक सैंडे है भाई दांडी गुल करेंगे बोरी की। सैंडी को बाहर निकालना पड़ेगा। अनुभवी खिलाड़ी है, शांत और संयमी खेलते हैं। 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. विजयाचं समीकरण बदललंय. यावेळेस मात्र स्ट्राईकला असेल यश, नॉन स्ट्राईकला संदीप. संदीपला संदीपच्या अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आप्पा. 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. डालेंगे अपना आखिरी ओवर बोरी की टीम। 6 गेंदे 15 रन। 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. की धड़कने तेज दोनों टीमों के और दर्शकों के भी। पहले बॉल पर उठाकर खेला है लेकिन अच्छा कैच, कोई गलती नहीं। चंदू यावेळेस मात्र विकेट पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. 5 चेंडू 15 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोदला आपण पाहतोय. चला टीम मीटिंग नाहीये. पंच हमारे दोस्त कमेंटेटर्स आनंद लोंडे के दिलों की भी धड़कनें तेज हो चुकी है। 5 गेंदे 15 रन। अभी भी सैंडी मौजूद है। सैंडी को स्ट्राइक पर रहना पड़ेगा। वालचंद नगर और बोरी। यावेळेस विनोदला मात्र जबाबदारीनं खेळावं लागणार आहे. एक महत्वाची विनिंग मात्र विनोदला या ठिकाणी खेळावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. अनुभवाचा फायदा उठवावा लागेल. यावेळेस उंच तगडा शॉट चेंडूला फेकून दिलंय. कॉर्नर सीमारेषेला आग लावत शानदार षटकार. 6 धावा. और इस षटकार की वजह से वालचंद नगर की टीम थोड़ी खुश नजर आ रही है। 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. 4 चेंडू 9 धावा. उनके पास अनुभव है, क्षमता है, सोच कर खेलते हैं। जिसकी जरूरत थी वो कर दिया उन्होंने।
व्हाईट बॉल या ठिकाणी पंच कळवत आहेत. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज. 4 चेंडू 8 धावा. दुःख सोसल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नाही आणि हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगड सुद्धा देव बनत नाही. इथं संघर्ष करायचा आहे. यावेळेस सुंदर खेल आहे और ये गलती नहीं करी. अच्छा कॅच. आणि विकेट पाहायला मिळतीये. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. सामना कोण जिंकणार? कौन होगा आज के हाफ का शिलेदार, बोरी या वालचंद नगर? कुछ ही पलों में पता चल जाएगा. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. कोणाला जर भीतीचा त्रास असेल तर अगोदरच डोळे बंद करून बसा. 2 मिनिट. 3 चेंडू 8 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर तालुका क्रीडा महोत्सव मध्ये रंगलेला रंगतदार सामना बोरी विरुद्ध वालचंद नगर. तर वालचंद नगर संघाला मात्र यावेळी उभी भांग्याची कमी जाणवत असेल. एक आक्रमक फलंदाज वालचंद नगर संघाचा पाठीचा कणा आज या ठिकाणी उपस्थित नाहीये. मात्र तरी देखील वालचंद नगरचा संघ इथपर्यंत पोहोचलाय. त्या सोनं करायचंय. यावेळेस 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. 2 चेंडू 7 धावा. आखिरी 2 गेंदे और 7 रन. जीत की कगार पर कौन, देखेंगे कुछ ही पलों में. सैंडी अब तक क्रीज में मौजूद. सैंडी यावेळेस के मल्हारी का. संदीपला मात्र त्याच्या अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल. संदीपला विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय. और ये 2 धावा देखील पळून पूर्ण होत आहेत. अच्छा थ्रो था लेकिन एक चेंडू पाए. एक एक गेंद 5 रन. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. 5 धावा 1 चेंडू. चौकार गेला तर सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? सुपर ओव्हर होईल का? प्रेक्षकांना काय वाटतंय? संदीप निकम सामना संपवणार. ते स्वतःवरती विश्वास सिद्ध करणार. और ये कैच. चार होगा तो कुछ अलग दिखेगा भाई. और देखेंगे भाई. और ये आणि एका धावेने विजय मिळवलाय. आज के दिन के किंग रहे गौरी की टीम. आज का हाफ क्लियर कर दिया बोरी की टीम ने. अच्छा खेल, अच्छे बल्लेबाज, अच्छी गेंदबाजी और अच्छा फील्डिंग भी. अच्छी सोच. किशोर मल्हारी आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हॅलो. दोन्ही संघाने या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय. वालचंद नगर आणि बोरी. हॅलो. आपाचा विषय लय हार्ड आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आजच्या दिवसभराच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपला खेळ दाखवला होता. परंतु खेळ हा खेळ असतो. कोणाला हरावं लागतं तर कोणाला जिंकावं लागतं. आणि आजच्या दिवसाचा मेकर ठरलेला संघ म्हणजेच बोरी संघ. वालचंद नगर वर्सेस बोरी. अतिशय रोमांचक असा सामना आणि या सामन्यावर बोरी संघाने शिक्कामोर्तब केलेला आहे.